नमस्कार. आज रथसप्तमी. धार्मिक मान्यतेनुसार रथसप्तमी ही तिथी पूर्णतः सूर्यदेवाला समर्पित आहे. हिंदू धर्मात सूर्यदेवाला विशेष महत्त्व आहे, कारण दररोज ज्याचं दर्शन घेता येतं तो एकमेव देव म्हणजे सूर्यदेव. म्हणूनच आजपासून आपण प्रत्येक रविवारी आदित्य हृदय या स्तोत्राचं मराठी विवरण आणि समश्लोकी पद्यरचना क्रमशः ऐकणार आहोत. आज या स्तोत्राची जन्मकथा ऐकूया. रचनाकार आहेत अरुंधती दीक्षित आणि वाचक स्वर सुवर्णा बोडस. ऐकूया याचा भाग पहिला. युद्धात शेवटच्या क्षणापर्यंत कुठल्या पक्षाचा विजय होईल हे सांगता येत नाही. कुठल्याही पक्षाचा विजय संदिग्धच असतो, निश्चित नसतो. प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. कुठल्या क्षणी पारडं कसं फिरेल, कुठं झुकेल हे सांगता येत नाही. लंका अभेद्य आहे हा रावणाचा विश्वास होता. लंकेची रचनाही तशीच भरभक्कम होती. लंका नगरी अनेक यंत्रांनी, अस्त्रशस्त्रांनी सुसज्ज होती. शिवाय रावणाकडे एकसे एक खंदे अजेय वीर होते. मिळालेल्या अनेक वरांमुळं हे वीर जणू काही अमरच होते. रावणही अनेक वरांमुळे जणू काही अवध्य झाला होता. त्याला देवांकडून वा दैत्यांकडून मरण येणार नाही असा वर त्यानं मिळवला होता. कितीही पराक्रमी माणसं त्याच्या पराक्रमापुढे त्याला कसपटासमान वाटत होती. ज्याप्रमाणे जमिनीवर असणाऱ्या मगरीपेक्षा पाण्यात दबा धरून बसलेल्या मगरीची ताकद 10 पटीनं वाढते, त्याचप्रमाणे स्वतःच्या बालेकिल्ल्यात ज्याचा त्याचा जोर प्रचंड असतो. तो आपल्या जागेशी परिचित असतो. त्याला पाहिजे तेव्हा पाहिजे तशी कुमक मिळत राहते. ह्या सर्व विचारांनी लंकापती रावण निश्चिंत होता. अयोध्येहून परागंदा झालेला वनवासी अननुभवी तरुण राम माझ्या एवढा तुल्यबळ कसा असेल? तो माझ्यापुढे टिकूच शकणार नाही. हा त्याचा विचार अगदीच खोटा नव्हता. कुठे अयोध्या, कुठे लंका? अयोध्येच्या मदतीशिवाय एकट्याच श्रीरामानं लंकेवर चढाई केली. त्याच्याकडं ना स्वतःची सेना होती, ना आयुध, ना लढण्यासाठी शस्त्रसज्ज रथ, ना चतुरंग दळ. पण राघवाचं संघटन कौशल्य विलक्षण होतं. सर्व वानरसेनेचं मन त्यांच्या सत्यनिष्ठेने इतकं मोहून गेलं होतं की सारी वानरसेना प्रभू श्री रामचंद्रांसाठी कुठलंही दिव्य करायला तयार होती. सुग्रीवाची सारी सेना, त्याचप्रमाणे वालीपुत्र अंगदाची सेना प्रभू रामांच्या नेतृत्वाखाली लढायला सज्ज होती. सर्वांचा आपल्या नेत्यावर दृढ विश्वास होता. सर्वांचं मनोबल अत्युच्च होतं. अत्यंत आत्मविश्वासानं ते रणांगणावर उतरले होते. रोज रणांगणावर नव्या दमानं उतरणाऱ्या रावणाच्या सैन्यांच्या तुकड्यांशी लढत होते. रामाचं सैन्य पर्याप्त होतं, सीमित होतं, पण रामाचं युद्ध कौशल्य, व्यूहरचना कौशल्य अद्वितीय असंच होतं. मेघनादाची शक्ती लागून मूर्छित झालेल्या लक्ष्मणाला हनुमंतानं महत्प्रयासानं मिळवलेल्या संजीवनीनं जीवनदान लाभलं होतं. त्याउलट रावणाचे भाऊ, मुलं सर्वांचा खात्मा झाला होता. असं असलं तरी रावण अजून जिवंत होता. आपल्या भावांच्या, मुलांच्या, नातेवाईकांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सुडाच्या भावनेनं पेटून उठला होता. एखाद्या प्रलयाग्नीसारखा धुमसत होता. त्याची ताकद जणू 10 पटीनं वाढली होती. श्रीरामांना ललकारत होता. रणांगणावर मोठ्या ताकदीनं, स्फूर्तीनं उतरलेल्या रावणाला प्रथमच पाहून धीरोदात्त श्रीरामही क्षणभर विचलित झाले, चिंतित झाले.
प्रभू रामचंद्रांची चिंता ही कुठल्याही प्रकारे भयातून वा रावणाच्या रणांगणावरच्या प्रभावी प्रवेशातून निर्माण झालेली नव्हती, तर अत्यंत जबाबदारीच्या कर्तव्य भावनेतून, सर्व सैन्याच्या, प्रजाजनांच्या काळजीतून निर्माण झालेली होती. रावणाच्या बेजबाबदार अहंकारानं तो तर मरणार होताच, पण त्याच्यासोबत असंख्य आप्तजनांच्या, पुरवासियांच्या, वानर सैन्याच्या होणाऱ्या कायमच्या नुकसानाची त्याला यत्किंचितही खंत वाटत नव्हती. माझ्यासाठी सर्व काही ह्या उद्दामपणातूनच त्याची वाढलेली बेफिकिरी त्याच्या आक्रस्ताळ्या ललकारण्यातून दिसत होती. ह्या युद्धात तो धर्म, अधर्म, नीती, अनीती ह्या सर्व सीमा ओलांडून लढणार होता. श्रीराम अनेक दिवसांच्या युद्धानं थकलेले होते. रामाची सेना अथक लढत होती. असं असताना महापराक्रमी नव्या दमाचा रावण मोठ्या त्वेषानं लढण्यासाठी आज रणांगणावर उतरला होता. समोर उभा होता. आपलं असं हे दमलेलं सैन्य. ना आपल्या सैन्यात रथ आहेत, ना घोडे, ना हत्ती आहेत, ना अद्ययावत शस्त्रास्त्र. चिंतेचं मळब रामचंद्रांच्या मनाला व्यापून गेलं. काय होईल? ही धाकधूक अस्वस्थ करत होती. त्याच वेळी युद्ध पाहण्यासाठी अनेक ऋषी मुनींना घेऊन अगस्त्य ऋषी तिथं आले. आज ज्याप्रमाणे मोठे देश साऱ्या मानव कल्याणाच्या हेतूनं विश्वाला असलेला धोका ओळखून 2 देशांच्या युद्धात हस्तक्षेप करतात, त्याप्रमाणे आणि त्याच हेतूनं ऋषी अगस्ती आपल्यासोबत देव, देवता, ज्ञानी, विद्वान ऋषी मुनींना घेऊन युद्धभूमीवर आले होते. रामाच्या मनात चाललेला सर्व विचारांचा, शंकांचा, चिंतेचा त्यांना पुरेपूर अंदाज आला. सर्व गोष्ट त्यांच्या ध्यानात आली. ते पुढे आले. रामाच्या पाठीवर आपला वत्सल हात ठेवत ते म्हणाले, वत्सा, श्रीरामा, हे महाबाहो, अरे तू शूरवीर गुणी आहेस. लोकांच्या मनात तुझ्याबद्दल अपार प्रेम आहे. तुझ्या मनातील ही चिंता क्षणिक आहे. सूर्यावर एखादा छोटासा ढग यावा तशी विरून जाणारी आहे. असा चिंताक्रांत होऊ नकोस. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांची बाजू सत्याची होती. सत्याचा प्रहार मोठा प्रखर असतो. सत्याची धार मोठी विलक्षण असते. सत्याच्या मागे उभी असलेली अदृश्य लोकशक्ती, जनसामान्यांचा मूक पाठिंबा, ज्ञानी, विद्वान आणि नीतिमान अशा ऋषीमुनींची संघटित शक्ती रावणानं जाणलीच नाही. त्याच्या बाहुबलावर विश्वास असल्यानं त्यानं त्यांची उपेक्षाच केली. रावणांचं युद्ध म्हणजे सत्य विरुद्ध असत्याचं असं धर्मयुद्ध असल्यानं धर्माचा विजय व्हावा ही मनीषा बाळगून अनेक ऋषीमुनी हे युद्ध पाहण्यासाठी प्रत्यक्ष तिथं जमले होते. ह्या मुनिवरांची ज्ञानशक्ती, आत्मशक्ती, अनुभवाचं ज्ञान श्रीरामांच्या बाजूनं खंबीरपणं उभं आहे ह्याचा रावणाला अंदाजच आला नाही. रामाच्या पाठीवर आश्वासक हात ठेवत अगस्ती म्हणाले, मी तुला ह्या दैदिप्यमान सूर्याचं आदित्य हृदय नावाचं स्तोत्र सांगतो. एकाग्र चित्तानं तू ते 3दा म्हण. त्यानं तुझी चिंता दूर होईल. आदित्य हृदय स्तोत्राचं मराठी विवरण आणि समश्लोकी पद्यरचना याचा भाग पहिला आपण ऐकलात. रचनाकार होत्या अरुंधती दीक्षित आणि वाचक स्वर सुवर्णा बोडस. येत्या रविवारी ऐकूया
याचा भाग 2.